प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणारा भाजपचा पदाधिकारी विरोधकांचा आरोप, तर दीपक काटेचा भाजपशी संबंध नाही, बावनकुळेंचं स्पष्टीकरण. विजय मेळाव्याचा राजकारणाशी संबंध नाही, अनौपचारिक गप्पांमध्ये राज ठाकरेंचं मोठं विधान. युतीचा निर्णय नोव्हेंबरमध्ये परिस्थिती बघून घेणार असल्याची माहिती. शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत 20 ऑगस्टला सुनावणी, ऑक्टोबरपर्यंत निकाल लागण्याची शक्यता, तर शिवसेनेवरती आमचाच अधिकार, उद्धव ठाकरेंनी ठणकावलं. मवियापेक्षा इंडिया आघाडीची बैठक होणं महत्त्वाचं, उद्धव ठाकरेंचं विधान, तर स्थानिक स्वराज्य संस्थांचा निर्णय निवडणूक जाहीर झाल्यानंतर ठरवणार असल्याची माहिती. विधानसभेत आदित्य ठाकरे आणि निलेश राणे लढले. चड्डी बनियन गँग कुठेही बुक्का मारतात आदित्य ठाकरेंचा टोला, तर कोणती गँग नाव घ्यायला भीती वाटते का, निलेश राणेंचा सवाल. मनसेचं आजपासून 3 दिवस इगतपुरीमध्ये शिबिर, राज ठाकरे शिबिरासाठी दाखल. युतीबाबतचा निर्णय शिबिरात होणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष. जयंत पाटलांना पंतप्रधान मोदींच्या योजना आवडू लागल्या. मुख्यमंत्री फडणवीसांचा टोला, जयंत पाटलांच्या प्रश्नावरनं फडणवीसांचं मिश्किल विधान. प्रवीण गायकवाडांच्या हत्येचा कट होता, दीपक काटेकडे पिस्तूल होती, विरोधकांचा विधानसभेत आरोप, तर संपूर्ण माहिती करून कारवाई करणार, मुख्यमंत्र्यांची माहिती. शेतीबाबत माहिती नसलेली लोक पदावर आहेत, द्राक्ष कशी उगवतात कृषी मंत्र्यांना माहिती नाही, रोहित पाटलांचा सरकारवर हल्लाबोल. बच्चू कडूंच्या सातबारा कोरा पदयात्रेमध्ये सहभागी होत दिला पाठिंबा. आता सिगारेट आणि तंबाखू सारखी समोसा आणि जिलेबीवरती ग्राहकांना इशारा देणारी सूचना छापली जाणार. अतिलठ्ठपणाच्या गंभीर समस्येमुळे केंद्राचा निर्णय. शिर्डीमध्ये साईबाबांच्या चरणी तब्बल 6,31,00,000ची गुरुदक्षिणा. 3 दिवसांच्या गुरुपौर्णिमा उत्सवामध्ये भक्तांकडनं बंपर दान.